मुंबईच्या माजी महापौर शुभा राऊळ यांना आज एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। उद्धव ठाकरे गटाला बाय बाय करत आज त्या भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। नेमकं काय कारण आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। आज एक तुमच्या आयुष्यातला महत्त्वाचा दिवस आहे, कारण गेली अनेक वर्ष ज्यांच्यासोबत काम केलं आज त्यांना तुम्ही त्यांची साथ सोडली आणि एका नव्या पक्षात प्रवेश केला। नाही, ह्याच्यात नाराजी असं काही नाही आहे, परंतु काम करण्यासाठी एक वेगळं मला स्टेज मिळतं आहे आणि आरोग्य आणि पर्यावरण हे दोन माझे खास मुद्दे होते आणि मला देवेंद्रजींनी स्वतः सांगितलं की तुम्हाला ह्या विषयावर काम करायचं आहे, आम्ही नक्कीच संधी देऊ आणि तुम्ही आमच्या पक्षात या। आणि हे आताच नाही, माझं 2 वर्षापासून संभाषण चालू होतं, परंतु मी म्हटलं मला काही इलेक्शनला उभं राहायचं नाही आहे, तो काही माझा मुद्दा नाही आहे आणि मी काय आता परत क्लिनिक उघडू शकत नाही, तर काम करायला आणि समाजसेवा हे तर करायला पाहिजे। माझा कोणताही कुठे बिझनेस नाही आहे की बाबा असं नाही, पण मी म्हटलं की मला काम करायचं आहे, कोणताही मुद्दा असा नाही आहे की ज्याच्या मागे धावावं असं नाही आहे। तर दुसरी गोष्ट मला एवढं सांगायचं आहे की BJP बरोबर माझं पहिल्यापासूनचं नातं हे जोडलेलं आहे, कारण माझे वडील पण संघाचे कार्यकर्ते होते, गोवा मुक्ती संग्रामात त्यांनी काम केलेलं आहे आणि केशवसृष्टी रामभाऊ माळगी प्रकल्प हा जो आहे याच्यामध्ये सुद्धा मी मागेली 27 वर्ष काम करते आहे, त्यामुळे तो एक त्या पठडीत माझं मन रमलेलंच होतं आणि उद्धव साहेबांबद्दल माझी अजिबात नाराजी नाही आहे। परंतु मी एवढं सांगेन की जे मुद्दे आहेत, आरोग्य, हेल्थ पॉलिसीज, ह्या सगळ्या पर्यावरणाच्या ज्या पॉलिसीज आहेत ह्याच्यामध्ये मला काम करायचं आहे, त्यामुळे म्हटलं आपण हा मार्ग स्वीकारूया, ह्याच्यात मला काही गिल्ट वाटत नाही। ज्यांनी मुंबईचं तुम्हाला प्रथम नागरिक केलं त्यांचीच तुम्ही साथ सोडली, अशी काही वेळ तुमच्यावर आली होती, असं काय कारण होती की ज्याच्यामुळे तुम्हाला हा निर्णय घ्यावा लागला? नाही, असं नाही, माननीय बाळासाहेबांनी आणि समाम सगळ्यांनीच मला खूप चांगलं सहकार्य केलं आहे आणि एक महापौर म्हणून मला एक चांगला काय म्हणतात ओळख मिळवून दिलेली आहे, त्याबाबत मी त्यांचे नेहमीच ऋणी राहणार आहे। मला त्याबद्दल काही म्हणजे नाराजी नाही व्यक्त करायची, परंतु काही वेळेला असं असतं की साधारण हिंदुत्व हा शिवसेनेचा श्वास होता, बाळासाहेबांचा श्वास होता, तर हे आम्ही इथपर्यंत म्हणजे आम्ही आणलं होतं की हे नाही व्हायला पाहिजे, असं नाही व्हायला पाहिजे, परंतु ते घडलं। मग ते काय असेल ग्रह मला माहीत नाही, परंतु आम्ही खूप तेव्हापासून नाराज होतो की आपल्याला असं नाही करायचं आहे, जो आपला म्हणजे मूळ मुद्दा आहे तो सोडून आपण नाही जायला पाहिजे होतं। मग आता आमचाही नाईलाज होता, आम्हाला काही व्हॉईस नव्हतं त्यावेळेला, पण आम्ही म्हणून मी ह्या पथाला स्वीकारलं। खरं तर मुख्यमंत्री ज्यावेळेस मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगानं टीका करत होते, तो टीकेचा काळ जो आहे तो तुमचा महापौर पदाचा काळ आहे, त्यामुळे त्या टीकेकडे तुम्ही कसं बघताय? खरंच कामं झाली नव्हती का? खरंच पूर्णपणे तुम्ही दुर्लक्ष केलं का? नेमकं काय झालं होतं? ठाकरेंना पूर्णपणे दुर्लक्ष केलं, आश्वासनं पूर्ण केली नाहीत असं थेट? असं काही मी म्हणणार नाही, कारण हा राजकीय इलेक्शनचे मुद्दे असतात, हे होणारच, हे तुम्ही काम नाही केलं, तुम्ही असे वागला, ते सगळं होणार, पण माझा स्वभाव नाही। कार्यकाळ तुमचा आहे, कार्यकाळ असू देत ना, मी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे, मी कोणत्याही वाईट वर्तणूक केलेली नाही आहे, कधी कोणत्या गोष्टीत मी स्वतःला म्हणजे काय म्हणतात हे नाही केलं आहे, गुंतवलेलं नाही की बाबा ह्याच्यात त्याच्यात, पण मला वाटतं की मी तर माझं काम चोखपणे केलेलं। आता बाकीचं सगळं मला माहीत नाही, आता ते सगळं लोक ठरवतील काय करायचं ते, आणि हे राजकीय गोष्टी असतात, एकमेकांवर चिखलफेल, पण ठीक आहे। कोणताही एक मोठा नेता एखाद्या वेळेस निर्णय घेतो त्यावेळेस नक्कीच त्याचं पूर्वी ज्यांच्यासोबत त्यांचं नातं होतं त्यांच्याशी चर्चा होते, तुम्ही याच्या आधी अनेक वेळा चर्चा केल्या का? तुम्हाला काय उत्तर देण्यात आली का? तुम्हाला गृहीत धरण्यात आलं आणि त्यामुळे कुठंतरी तुम्हाला की एक आता वेगळा निर्णय असं काही त्यासाठी वगैरे काही नाही, मी सांगितलं ना तुम्हाला, असं काही नाही आहे, फक्त मी वाट बघत होती की मला कुठे हेल्थ पॉलिसीजमध्ये काम करता येईल, कारण बऱ्याच हेल्थ पॉलिसीज आपल्या चुकीच्या आहेत, त्याच्यामध्ये सुधारणं गरजेच्या आहेत आणि हे एखाद्या राजकीय म्हणजे स्टेजशिवाय आपल्याला करता येणार नाही, बरोबर ना? आणि हेल्थ आणि एन्व्हायरमेंटच्या पण पॉलिसीज आपल्या खूप वाईट आहेत, काही असे आहेत की जे आपल्याला कळतं आहे की हे एन्व्हायरमेंटच्या पॉलिसीज हेल्थशी रिलेटेड आहेत, ह्याच्यावर आपण काम केलं पाहिजे, तर ह्याच्यावर काम करण्याची संधी मला चालून आली आहे, तर मी ती सोडू इच्छित नाही। शेवटचा प्रश्न, उद्धव ठाकरेंसोबत बोलणं झालं? उद्धव साहेबांबरोबर नाही बोलणं झालं, ते पण बिझी आहेत ह्या सगळ्या गोष्टीत। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। शुभा राऊळ यांना नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। मला पूर्वीच्या पक्षासंदर्भात कोणत्याही प्रकारची तक्रार नाही आहे, मी आता हेल्थ पॉलिसी असेल किंवा वेगवेगळे विषय असतील याच्यावर मला काम करायचं आहे आणि त्यामुळे आज भाजपमध्ये मी प्रवेश केला, अशा पद्धतीची प्रतिक्रिया शुभा राऊळ यांना दिली आहे। कॅमेरामन मनोज जयस्वालसह निलेश बुदावली, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।